स्टोअरने ह्या चक्कर प्लेट आहे का नाही चालू आहे का बघा. बदलाचं प्लॅटफॉर्म खराब झाल्या ठिकाणी आता एक आणले, दुसरा आणा गेले ट्रॅक्टर. आम्ही आता सोडवून घेतोय आणि इथनं परत वर द्यायचं बांधून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज बघा सकाळी असले प्लेट नेली, अजून एक राहिले. हे प्लेटा प्लॅटफॉर्मसाठी वापरतात बघा. प्लॅटफॉर्म खराब झाले तिथं हे नवीन प्लेटा वापरतात. असल्या 2 शिटा उचलल्यात आणि त्यानंतर आम्हाला दुसरं काम आलं. ते म्हणजे आपलं 2-3 दिवस रखडलेलं काम. ही लाईन तयार करून घेतली बघा. एका साईडला फ्लॅंजेस वेल्डिंग मारली आणि एका साईडला तसेच ठेवल्या. ते जागेवरती बसल्यावर मग व्यवस्थित वेल्डिंग करून घ्यायची. त्यासाठी एका साईडचं तेवढं फुल वेल्डिंग मारून घेतलं. त्यानंतर दुसरं काम होतं बघा. ह्या इथल्या एका पंपाचा डिस्टन्स पीस बनवायचा होता, खराब झाला होता बघा. इथला डिस्टन्स पीस म्हणजे असला इथं एक पीस इथला लाईन असते ती बनवायची घेतल्या. अजून काम इथं बरंच आहे. ती खराब झालं इथला पीस म्हणून बनवाय घेतला. कटिंग वगैरे करून त्याच्या फ्लॅंजेस काढून सगळं जागेवर टॅकिंग वगैरे करून घेतलं. आणि इथं बघू शकताय तुम्ही आता वेल्डिंग मारायचं चालू आहे. बघू शकता इथं मारायचं चालू आहे वेल्डिंग. चला तर मग चालू करतो राहिलेलं वेल्डिंग मारायला. आणि तिकडं पण एक बनवायचा बघा. ही पण एक डिस्टन्स पीस काढून आणून ठेवला आहे. हा पण डिस्टन्स पीस बनवायचा. हा तिकडच्या याचा आहे स्टेनरचा. स्टेनर म्हणजे ही पिवळे बारकीची टाकी आहे, हे त्याला स्टेनर म्हणतात. त्याच्या पुढं मोटर असते, पंप असतो. त्या पंपासाठी आहे, पंपाच्या तिथला डिस्टन्स पीस आहे. पंप आणि स्टेनरच्या मधला हा डिस्टन्स पीस आहे. खराब झाला आहे सीझनमध्ये. त्याला रबर बांधून तसंच चालवला आहे सीझन. आता बदलून घ्यायचा. आणि चालू आहे काम. आणि इकडं बघा, ते आपण स्टँडमध्ये ठेवलेला कटर नेला दुसऱ्याच मिस्त्रीने आणि आपण आणलाय दुसरा गाडा. आता त्या गाड्यातच ठेवलाय सिलेंडर. स्टँडमध्ये तर काय ठेवून उपयोग झालाच नाही. न्यायचं तसं सिलेंडर दुसऱ्या मिस्त्रीने नेलाच. त्यांना पाहिजे होता लांबडा कटर म्हणून नेला. आपण पण आणलाय लांबडा दुसरीकडनं. चला चालू करतो वेल्डिंग आणि संपवून घेतो पटापट एवढं दोन्ही साईडनं वेल्डिंग मारून.